सोवळे व जानवे परिधान करून नाही म्हणून नाकारला प्रवेश। माजी खासदार तडस यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात पुजारीने जाण्यास रोखले। पुजारी व राम मंदिर कमिटीकडून अशी वागणूक देत असेल तर सर्वसामान्य व्यक्तीचं काय? रामदास तडस। देवळी शहरातील राम मंदिरात रामनवमीचे औचित्य साधून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी हे दर्शनासाठी गेले असताना पुजाऱ्याने त्यांना तुम्ही जानवे घालून नाही असे सांगत रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखले। या घटनेमुळे माजी खासदार रामदास तडस यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। प्राप्त माहितीनुसार एका पुजाऱ्याने त्यांना मज्जाव केला। प्रवेशनासाठी मज्जाव का असे विचारणा केल्यावर भगवान रामाच्या मूर्तीजवळ प्रवेश करताना सोहळे जानवे परिधान करणे गरजेचं असल्याचं सांगून ते तुम्ही परिधान केले नाही असे कारण पुजाऱ्याने पुढे केले। त्यानंतर माजी रामदास तडस यांनी मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरूनच हार अर्पण करून रामाचे दर्शन घेतले। माजी खासदार रामदास तडस मंदिराच्या गाभाऱ्यात जात पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेमुळे तडस यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांच्या दानातून राम मंदिराची पायाभरणी। राम मंदिराला गावातील अनेकांनी जमिनी दान दिल्यात। रामनवमी उत्सवात बहुजन वर्गातील नागरिकांकडून अन्नदान केले जाते। असे असताना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या घटनेने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। तसेच आमदार राजेश बकाणे यांनी राम मंदिराला भेट देऊन विश्वस्तांची चांगलीच कान उघडणी केली आहे। ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, देवळी। आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो। हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं। याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बा याची फेर चौकशी करावी, या ट्रस्टीची चौकशी करावी। वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात, यांची चौकशी करावी। ह्या जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.